वैराग परिसरात खळबळजनक घटना. प्रेम संबंधाच्या संशयावरून तरुणाचा छळ आणि आत्महत्या. सुसाईड नोटमध्ये 5 जणांची नावे. प्रेम संबंधाच्या संशयावरून एका 21 वर्षीय तरुणाला बेदम मारहाण करून त्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याची धक्कादायक घटना पिंपरी आर येथे उघडकीस आली आहे. आरिम राजुद्दीन पठाण असे मृत तरुणाचे नाव असून त्याने मरण्यापूर्वी आपल्या हाताच्या तळव्यावर आणि सुसाईड नोटमध्ये आरोपींच्या त्रासाचा पाडा वाचला आहे. मिळालेल्या माहितीनुसार आरिम पठाण याचे गावातीलच एका महिलेशी प्रेमसंबंध असल्याचा संशय आरोपींना होता. याच कारणावरून गेल्या काही दिवसांपासून आरिमचा मानसिक आणि शारीरिक छळ सुरू होता. 10 मे 2026 रोजी आरोपींनी आरिमला रस्त्यात अडवून बेदम मारहाण केली होती आणि त्याचा मोबाईलही हिसकावून घेतला होता. त्यानंतरही वारंवार त्याच्या घरी जाऊन तुला जिवंत सोडणार नाही, तुझे लग्न होऊ देणार नाही अशा धमक्या आरोपींकडून दिल्या जात होत्या. सततचा अपमान आणि जीवे मारण्याच्या धमक्यांमुळे आरिम प्रचंड दबावाखाली होता. 26 मे रोजी रात्री घरातील सर्वजण झोपलेले असताना आरिमने शेतातील एका लिंबाच्या झाडाला गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली. 27 मेच्या पहाटे ही हृदयद्रावक घटना उघडकीस आली. तपासादरम्यान पोलिसांना आरिमच्या पॅन्टच्या खिशात एक चिठ्ठी सापडली आहे. विशेष म्हणजे आरिमने आपल्या डाव्या हाताच्या तळव्यावरही निळ्या शाईने आरोपींच्या छळाबाबत मजकूर लिहिला होता. त्यात असे नमूद केले की सलीम पठाण, कलीम पठाण, सवाल पठाण आणि आजनबी पठाण यांच्या त्रासामुळे मी माझे जीवन संपवत आहे. त्यांनी माझ्यावर चोरीचा खोटा आरोप लावला आणि मला सतत धमक्या दिल्या. मृत आरिमचा लहान भाऊ हमराज राजुद्दीन पठाण याने वैराग पोलीस ठाण्यात या प्रकरणी जबाब नोंदवला आहे. आपल्या भावाला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी कुटुंबाने केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून हस्तलिखिताच्या आधारे पुढील तपास सुरू केला आहे.